नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले. विद्यार्थी मित्रांनो, आपण भागीदारीची पुनर्रचना यामध्ये भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण सुरू केलेलं आहे. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं काय नाही हे थोडक्याबद्दल आपण अभ्यास करू. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाची उदाहरणं सुरू करायची. ठीक आहे, तुम्ही जर आता 12वी कॉमर्स मध्ये असाल आणि अकाउंट विषय तुम्हाला अवघड वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरू नका, कारण तुम्ही पोलीस सर नांदेडवाले हे युट्यूब चॅनलवर आहात. तुम्हाला कसल्याही प्रकारचा अकाउंटला म्हणजे टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न लावता आपण आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. ओके, तर आपण वेळ न लावता भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचं उदाहरण नंबर 1 सुजाता व पौर्णिमा यांचं उदाहरण आहे. हे उदाहरण आपल्याला सुरू करायचंय. सुजाता व पौर्णिमा. ओके, तर या प्रकारचं तुम्हाला भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये या प्रकारचा प्रश्न जो आहे, ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारतात. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी. तर बघा, भागीदाराचा प्रवेश या प्रकरणावर या प्रकारचं तुम्हाला उदाहरण दिले जाते. एक तुम्हाला जुना ताळेबंद देतात आणि काही समायोजना देतात. मग त्या ताळेबंदावरून आणि समायोजनावरून नेमकं काय तयार करायचे ते या ठिकाणी बघा शेवटच्या ओळीमध्ये सांगतात. काय सांगितले बघा की वरील योजना कार्यान्वित करण्यासाठी भागीदारीच्या पुस्तकात कीर्द नोंदी देऊन नवीन संस्थेचा काय तयार करा म्हणा, ताळेबंद तयार करा म्हणले. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय, नोंदी करायच्यात, कीर्द नोंदी करायच्यात आणि ताळेबंद तयार करायचं. मग आता सगळ्यात अगोदर एक काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, असं उदाहरण दिलं. यामध्ये बघा जुने भागीदार कोण कोण आहेत, सुजाता आणि पौर्णिमा हे कोणते भागीदार आहेत, जुने भागीदार आहेत. त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण काय सांगितले बघा, समप्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे काय आहेत, भागीदार आहेत. त्यांचा ताळेबंद आहे, जुना ताळेबंद आहे. मग आता नवीन ताळेबंद तयार करायचा आहे. मग त्यांनी काय केले बघा, 1 एप्रिल 2018 रोजी अपर्णाला 1/5 हिस्सासाठी भागीदारीत प्रवेश देण्यात आला. नवीन भागीदार कोण आहे, अपर्णा आहे. अपर्णा या भागीदाराला त्यांनी काय केलंय, प्रवेश दिलाय. मग आता एक काम करायचं, ज्या पदावर समायोजना विचारले त्या पदाला टिक मार्क करायचं. पहिली समायोजना कशाची आहे, ख्यातीची आहे, स्पेशल टिक मार्क करण्याची गरज नाही. दुसरी कशाची आहे, अपर्णाने भांडवल म्हणून 1 लाख रुपये आणले, टिक मार्क करण्याची गरज नाही, स्पेशल समायोजना आहेत ह्या. 3 नंबरची समायोजना बघा, ऋणको करिता 10% काय करा म्हणा, तरतूद करा म्हणा. ऋणको या पदाला टिक मार्क करायचं. टिक मार्क केलं नंतर जमीन आणि इमारतीचं मूल्य 80,000 करावे म्हणले. जमीन व इमारत या पदाला टिक मार्क करा. नंतर स्कंद आणि यंत्रसामुग्री म्हणले, स्कंद आणि यंत्रसामुग्री या पदाला पण काय करा, टिक मार्क करा. आता बघा आपण काय केलं, ज्या ज्या पदावर समायोजना विचारल्या होत्या त्या त्या पदाला काय केल्या, टिक मार्क केल्या. आता आपल्याला उदाहरण सुरू करायचे विद्यार्थी मित्रांनो. मग आता उदाहरण सुरू करत असताना सगळ्यात महत्वाचं बघा, त्यांनी आपल्याला काय काय करायला सांगितलंय की कीर्द नोंदी करा म्हणले. संस्थेच्या पुस्तकामध्ये काय करा म्हणले, कीर्द नोंदी करा म्हणले आणि नवीन ताळेबंद करा म्हणले. मग तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, मी गणित सोडवत असताना अकाउंटचं पुस्तक काढा सगळ्यांनी आणि पुस्तक काढल्याच्या नंतर सुजाता व पौर्णिमा हे उदाहरण काढा. लगेच सोबत तुम्ही वही घ्या, वहीवर लगेच तुम्ही काय करायचंय, कीर्द नोंदी, रोज कीर्द तयार करायची. तर रोज कीर्द कशा प्रकारची करायची ते तुम्हाला सांगतो. ठेवका या प्रकारची रोज कीर्द तयार करा. सुजाता आणि पौर्णिमा यांच्या पुस्तकात कीर्द नोंदी बघा, दिनांक, विवरण, विवरणलाच पर्याय नाव काय आहे, तपशील. विवरणलाच काय म्हणायचं, तपशील म्हणायचं. इथं खातेपानचा कॉलम ह्याच्यामध्ये काही लिहायचं नसते, पण नेमताला तयार करायचं. एक नावे रकमेचा कॉलम आणि जमा रकमेचा कॉलम. या प्रकारची जवळपास 2 पानाची रोज कीर्द तयार करा, म्हणजे मोकळं व्यवस्थित लिहिण्यासाठी. आणि सोबतच काय करायचं माहितीये का, ताळेबंद करायचं. ताळेबंद कसा करावा का, या प्रकारचा ताळेबंद करायचा. सुजाता आणि पौर्णिमा यांचा ताळेबंद 1 एप्रिल 2018 रोजीचा. देयता रक्कम
संपत्ती, रक्कम, रक्कम या प्रकारचा एका पानाचा ताळेबंद तयार करा. ओके, आपण काय काय केलंय बघा, नोंदी केल्या, रोजकीर तयार करायची आणि सोबतच काय तयार करायचे, ताळेबंद तयार करायचे. रोजकीर आणि ताळेबंद तयार केला. ओके, रोजकीर आणि ताळेबंद तयार केल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण सोडवायचे. आता उदाहरण सोडवत असताना बघा, सगळ्यात अगोदर सुरू करायचे. मग तुम्ही देखील काय करायचं माहिती आहे का, मी सांगत असताना तुम्ही देखील ते परिणाम त्यानुसार त्या रकान्यामध्ये किंवा नोंदीमध्ये नोंदी करण्याचा प्रयत्न करा, ताळेबंदामध्ये परिणाम करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी सोडवत असताना तुम्ही पण गणित सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, आता गणित कसं करायचं आणि कशा प्रकारे सोडवायचे बघा. आता देयता बाजूपासून सुरू करायचं विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या बाजूपासून सुरू करायचं, देयता बाजूपासून. देयता बाजूला बघा, पहिलं पद काय आहे, भांडवल आहे, बरोबर. ही ताळेबंदाची देयता बाजू, ही ताळेबंदाची कोणती बाजू, संपत्ती बाजू. मग देयता बाजूपासून सुरू करायचे. भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचं पहिलं उदाहरण आहे. देयता बाजूला बघा, पहिल्यांदा भांडवल कोणाचं आहे, सुजाताचा आहे. किती रुपये दिले, 1,00,000 रुपये भांडवल दिले. त्यानंतर कोणता भागीदार आहे, पौर्णिमा आहे. पौर्णिमाचं भांडवल किती, 1,40,000 आहे. मला सांगा, आपल्याला त्यांनी गणितामध्ये नोंदी करा म्हणले आणि ताळेबंद करा म्हणले, भांडवल खातं म्हणले का, नाही. मग यांचा परिणाम सध्या करायची गरज नाही किंवा याची नोंद पण होणार नाही. जेव्हा आपण ताळेबंद करसाल, ताळेबंद क्लोज करसाल, त्यावेळेस आपण इमर्जन्सी मध्ये भांडवल खातं वर्किंग नोट मध्ये करून डायरेक्ट भांडवल कसं काढायचं, भांडवलाची शिल्लक कशी काढायची ते पाहणार आहोत, काळजी करू नका. ओके, पण या भांडवलाची सध्या काय होणार नाही, नोंद होणार नाही. आता पुढे बघा, धनको नावाचं पद आहे. धनको आहे का, ज्यालाच की आपण इंग्रजीमध्ये क्रेडिटर म्हणतो. मग धनकोवर मला सांगा, कसल्या प्रकारची समायोजना विचारली का, समायोजना विचारलेली नाही. म्हणून की धनको एक प्रकारची देयता आहे. देयता असल्यामुळे ताळेबंद करायचं सांगितलं ना आपल्याला. मग डायरेक्ट ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला, ताळेबंदाच्या देयता बाजूला बाहेर लिहायचं. हो का, हे ताळेबंद आहे. ओके, आणि ताळेबंदाला दिनांक कोणता टाकलाय माहितीये का, 1 एप्रिल 2018 रोजीचा दिनांक टाकलाय. मग या ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला, ताळेबंदाच्या देयता बाजूला. कोणत्या बाजूला, ताळेबंदाच्या देयता बाजूला. या ठिकाणी बघा, धनको घेतलाय. धनकोची रक्कम किती घेतलाय, 34,000 रुपये घेतलाय. डायरेक्ट आपण रक्कम काय केली माहिती आहे काय, ताळेबंदाची देयता बाजू, ही रकमेचा इनर कॉलम, ही रकमेचा आउटर कॉलम. ही संपत्ती बाजू, ही इनर कॉलम, ही आउटर कॉलम. मग धनको एक प्रकारची देयता आहे. देयता असल्यामुळे ताळेबंदाच्या कुठे येते बघा, इथं बघा, धनको एक प्रकारची काय देयता आहे, कारण देयता बाजूला आले. मग या धनकोचा परिणाम ताळेबंदाच्या कुठं होणार, देयता बाजूला होणार. इथपर्यंत समजलं, ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पद. पुढचं पद काय, देय विपत्र आहे. कोणतं विपत्र आहे, देय विपत्र. देय विपत्रावर समायोजना विचारले का, देय विपत्रावर समायोजना विचारली नाही. मग काय करायचं, ह्या देय विपत्राचा परिणाम पण ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला करायचा, देयता बाजूला करायचा. हो का, हे ताळेबंद आहे, ताळेबंदाची देयता बाजू आहे का. देयता बाजूला आपण घेतलं बघा, देय विपत्र किती रुपये, 26,000 रुपये डायरेक्ट बाहेर घ्यायचं. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढचं पद बघा. आता पुढचं पद काय, देयता बाजू संपली. देयता बाजूला आपण धनको घेतलं, देय विपत्र घेतलं. आता यायचं संपत्ती बाजूला. आता कोणत्या बाजूला यायचं, संपत्ती बाजूला यायचं. संपत्ती बाजूला बघा, पहिलं पद काय आहे, जमीन व इमारत आहे. जमीन व इमारत, रक्कम किती रुपये दिल्या बघा, 60,000 रुपये दिले. किती रुपये दिले, 60,000. आता जमीन व इमारतीवर शांतपणे बघा, समायोजना काय विचारली. समायोजना काय विचारले बघा, समायोजना विचारल्या किती नंबरची, ड नंबरची. जमीन आणि इमारतीचं मूल्य किती रुपये करा म्हणले, 80,000 रुपये करा म्हणले. जमीन व इमारतीचं मूल्य किती करायला सांगितले, 80,000 रुपये करायला सांगितले. एकच मिनिट, सॉरी, थोडस आपलं हे व्हायला आहे का नाही. हा, असो, काही अडचण नाही. जमीन व इमारतीचं मूल्य किती रुपये करा म्हणले, इथे लिहितो आहे का नाही. जमीन व इमारतीचं मूल्य किती हजार करा म्हणले, 80,000 करा म्हणले. मला सांगा, जमीन व इमारतीचं मूल्य किती रुपये दिले, 60,000 दिले. जमीन व इमारती कोण्या बाजूला आले, संपत्ती बाजूला आले. म्हणजे एक प्रकारची संपत्ती आहे.
मग या जमीन व इमारतीचा परिणाम कुठं होणार? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला होणार. काय ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला आपण घेतलं इनर कॉलम मध्ये जमीन व इमारत. जमीन व इमारतीचं मूल्य किती करायला सांगितलंय? जमीन व इमारतीचं मूल्य बघा, जमीन व इमारतीचं मूल्य किती करायला सांगितलंय? 80,000 करायला सांगितलंय. जुनं मूल्य म्हणजे हे ताळेबंद असते की नाही गणितामधला, गणितामधलं मूल्य म्हणजे जुनं मूल्य आणि समायोजनेमधलं म्हणजे कोणतं मूल्य? नवीन मूल्य. मग जमीन व इमारतीचं जुनं मूल्य किती रुपये दिले? 60,000 दिले आणि नवीन मूल्य किती करायला सांगितले? 80. मला सांगा हे वाढवायचंय का कमी करायचं? बरोबर आहे, जमीन व इमारतीचं मूल्य काय करायचे? वाढवायचं. वाढवायचं असेल तर जमीन व इमारतीमध्ये अधिक करावं लागेल का वजा करावं लागेल? सांगा. 60,000चा 80,000 करण्यासाठी किती रुपये वाढवावे लागतील? 20,000. मग जमीन व इमारतीमध्ये करा अधिक वाढ किती रुपये? 20,000. 20,000 जर वाढवले तर जमीन व इमारतीचे बाहेर किती रुपये येतात? 80,000 रुपये येतात. किती रुपये येतात? 80,000 रुपये येतात. आता एक काम करायचं, जमीन व इमारत संपत्ती बाजूला घेतल्या, त्याचं मूल्य 80,000 करायचं होतं. 80,000 60,000चा 80,000 करण्यासाठी 20,000 रुपये काय केले आपण? वाढवले. 20,000 रुपये काय केले? जमीन व इमारतीमध्ये अधिक केले. बाहेर किती आले? 80,000 रुपये आले. जमीन व इमारत एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे जमीन व इमारतीचं मूल्य आपण वाढवले. आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवलं असेल, एखाद्या संपत्तीचं मूल्य काय केलं असेल? वाढवलं असेल, तर संपत्तीचं मूल्य वाढवण्यासाठी तुम्हाला मी नोंदी लिहून दिल्यात बघा, किंवा नोंदी सांगितल्यात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात आणि याची पीडीएफ तुम्हाला मी घ्यायला सांगितली होती बघा, की एखाद्या संपत्तीचं मूल्य वाढवलं असेल किंवा कमी केलं असेल तर त्या संदर्भात एक नोंद आहे. एकच मिनिट. इथं आहे बघा. एखाद्या संपत्तीचं मूल्य जर का आपण काय केलं असेल? वाढवलं असेल. बघा, संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी काय नोंद होते? विशिष्ट संपत्ती खाते नावे. संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी नोंद काय होते? विशिष्ट संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. मग या गणितामध्ये आपण मला सांगा कशाचं मूल्य वाढवलंय? जमीन व इमारतीचं मूल्य वाढवले. कशाचं वाढवलंय? जमीन व इमारतीचं मूल्य वाढवले. मग या ठिकाणी फक्त काय करायचं? विशिष्ट संपत्ती खाते नावे म्हणले, विशिष्ट संपत्ती हे नाव काढायचं आणि याऐवजी कोणतं नाव घ्यायचं? जमीन व इमारत नाव घ्यायचं. म्हणजे नोंद काय वाचायची? जमीन व इमारत खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. जशाच तशी नोंद लिहून टाकायची नोंदीमध्ये. बघा की रोजकिर्द आपण केले. रोजकिर्दीमध्ये 1 नंबरची नोंद, 1 नंबरची नोंद काय लिहायची? जमीन व इमारत खाते नावे. काय केले आपण नोंद समजली का तुम्हाला? की नोंद बघा आपण कशाबद्दल केली आहे? संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी. जमीन व इमारत संपत्ती होती, मूल्य आपण काय केलं? वाढवलं. एखाद्या संपत्तीचं मूल्य वाढवलं असेल, याची नोंद काय होते? की संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी सांगली सॉरी वाढविल्याबद्दल आहे बरं का, वाढविल्याबद्दल पाहिजे. संपत्तीचं मूल्य काय केल्याबद्दल? वाढविल्याबद्दल. मग या ठिकाणी फक्त काय करायचं? विशिष्ट संपत्ती हे नाव काढायचं, त्याऐवजी जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं नाव लिहायचं. मग ती संपत्ती कोणती आहे बघा? जमीन व इमारत आहे. म्हणून आपण नोंदीमध्ये नोंद लिहिली. जमीन व इमारत खाते नावे म्हणले, म्हणजे नावे कॉलम मध्ये रक्कम घ्या. किती रुपये वाढवले? 20,000. म्हणून 20,000 घेतले. पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. किती रुपये? 20,000 जमा आहेत म्हणून आपण कोण्या बाजूला घेतले? जमा बाजूला घेतले. स्पष्टीकरण लिहायचं खाली कंसात, जमीन व इमारतीचं मूल्य वाढविल्याबद्दल. ही झाली कितवी नोंद? पहिली नोंद झाली. त्यानंतर बघा आता पुढचं पद काय आहे? यंत्रसामुग्री आहे. यंत्रसामुग्रीची रक्कम किती हजार आहे? 70,000 आहे. एक काम करायचं, यंत्रसामुग्रीवर समायोजन आहे बघा, आपण टिक मार्क केले ना. टिक मार्क केले म्हणजे काय आहे? समायोजना आहे. मग यंत्रसामुग्रीवर समायोजन असेल तर यंत्रसामुग्रीची रक्कम ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला? संपत्ती बाजूला. बघा इनर कॉलम मध्ये लिहायची यंत्रसामुग्री. ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला? ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला आपण इनर कॉलम मध्ये घेतले. किती रुपये घेतले? 70,000 रुपये घेतले. आता जमीन व इमारतीवर झालं. यंत्रसामुग्रीवर समायोजन काय आहे बघा?
यंत्रसामुग्रीवर समावना बघा किती नंबरची आहे, ई नंबरची आहे. स्कंद आणि यंत्रसामुग्रीचे मूल्य, स्कंद आणि यंत्रसामुग्रीचे मूल्य किती टक्क्याने कमी करा म्हणले, 20% कमी करा म्हणले. आता स्कंद आणि यंत्रसामुग्रीची रक्कम, या ठिकाणी स्कंद वेगळा आहे. समजा सध्या आपण यंत्रसामुग्री घेतल्या, यंत्रसामुग्रीची रक्कम किती हजार आहे, 70,000 आहे. आता 70,000वर 20% काढायचे. 70,000वर 20% काढायचं कसं, एकदम इझी आहे बघा. समजा या ठिकाणी आपण समजा इथं आपण 70,000 घेतले, रफ मध्ये घ्यायचे 70,000 गुणिले किती टक्के काढा म्हणले, 20% गुणिले 20 भागिले 100 करायचं. आता 70,000 गुणिले 20 भागिले 100 काय करायचं का, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, उरले किती 7,000. 7,000 गुणिले 2 किती येणार, 14,000 रुपये येणार. किती रुपये येणार, 14,000 रुपये येणार. यंत्रसामुग्रीवर बघा 20% कमी करा म्हणले ना, 20% कमी करा म्हणलं आपण. यंत्रसामुग्रीवर 70% का, 70,000वर 20% काढलं, किती हजार आले, 14,000 आले. मला सांगा यंत्रसामुग्रीचं मूल्य काय करा म्हणले, कमी करा म्हणले. कमी करा म्हणले, सरळ सरळ काय करा, यंत्रसामुग्री हो काय ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला आपण यंत्र घेतला, यंत्र कॉलम मध्ये 70,000 वजा घट किती हजार, 14,000 वजा केले. 70,000तून 14,000 गेले, बाहेर किती आले, 56,000 आले. आता मला सांगा यंत्रसामुग्री एक प्रकारची काय, संपत्ती आहे. इथं बघा एक प्रकारची काय, संपत्ती आहे. मूल्य आपण कमी केले का वाढवलं, कमी केले. मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी केलं असेल, एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी केलं असेल तर संपत्तीचं मूल्य कमी करण्यासाठी नोंद काय, विशिष्ट संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. मग काय करायचं, या ठिकाणी संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी बरं का, संपत्तीचं मूल्य कमी केले आपण, पण हे संपत्तीचं मूल्य वाढवल्याबद्दल आहे. याच्या खालची 2 नंबरची नोंद बघा, संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल. काय केल्याबद्दल, संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल. मग संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल काय होईल, ह्या नोंदीच्या विरुद्ध नोंद होईल. काय होईल बघा, पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा, विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. कोणते खाते नावे, पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला जमा. मग काय करायचं, हे संपत्ती नाव काढायचं आणि कोणत्या संपत्तीचं मूल्य आपण कमी केले, यंत्रसामग्री. मग ही नोंद कशी लिहायची माहितीये का, इथं बघा, इथं बघा किती नंबरची नोंद आहे, 2 नंबरची नोंद आहे. बघा 2 नंबरची नोंद काय केली आहे, पुनर्मूल्यांकन खाते नावे. किती रुपयाने कमी केला होता आपण, 14,000 म्हणून 14,000 घेतले. आणि कोणत्या खात्याला जमा, यंत्रसामुग्री खात्याला जमा. किती रुपये, 14,000 रुपये. स्पष्टीकरण काय लिहायचं, यंत्रसामुग्रीचं मूल्य काय केल्याबद्दल, कमी केल्याबद्दल. यंत्रसामुग्रीचं मूल्य काय केल्याबद्दल, कमी केल्याबद्दल. त्याच्यानंतर पुढचं पद बघा, पुढचं पद काय आहे, उपस्कर आहे. कोणता आहे, उपस्कर. मला सांगा उपस्करावर समायोजना विचारले का, उपस्करावर कोणत्याही प्रकारची समायोजना विचारलेली नाही. म्हणून उपस्कराचा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. तिथं कोण्या बाजूला दिले, संपत्ती बाजूला. मग हे ताळेबंद आहे, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. का बघा उपस्कर किती रुपये, 24,000 रुपये डायरेक्ट काय केले आपण, बाहेर घेतले. आता ह्याची नोंद करायची गरज आहे का नाही, का नाही, कारण हे उपस्कर नावाची एक संपत्ती आहे. तिचं मूल्य आपण ना कमी केले ना वाढवले. कमी केलं असतं तर आपण पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला जमा म्हणून घेतलं असतं. मूल्य वाढवलं असतं तर संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा असं केलं असतं. ओके, या ठिकाणी ही नोंद करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचं पद बघा, पुढचं पद काय आहे, ऋणको आहे. काय आहे, ऋणको आहे. ऋणकोला टिक मार्क केले. ऋणकोची रक्कम किती हजार आहे, 26,000 आहे. ऋणकोला टिक मार्क केले म्हणजे ऋणकोवर काय आहे, समायोजन आहे. ऋणकोवर समायोजन काय आहे बघा, ऋणको करिता 10% काय करावी, तरतूद करावी. आता ऋणकोवर तरतूद बघा कोणती असते, बुडीत कर्ज, सकनी किंवा कसर निधी, अशा वेगवेगळ्या समायोजन ऋणकोवर असतात. मग ऋणकोवर काय सांगितले त्यांनी की 10% तरतूद करा म्हणले. मला सांगा 26,000वर 10% काढायचे, किती सोपं आहे. कसं काढायचं बघा, 26,000 असं रफ मध्ये लिहायचं बरं का, गुणिले 10
भागिले 100. आता मी जागा नसल्यामुळे ते या ठिकाणी लिहायला तुम्हाला समजण्यासाठी. बघा काय करायचं, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, उरले किती 2600. म्हणजे ऋणकोवर 10% तरतूद किती यायल्या 2600 यायल्या. मग ऋणकोवरली तरतूद मला सांगा, ऋणकोवरली तरतूद काय करतात, अधिक करतात का वजा करतात, वजा करतात. मग एक काम करायचं, ऋणकोची रक्कम ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला, संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्यायची. हो काय, ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे, संपत्ती बाजूला आपण इनर कॉलम मध्ये घेतला ऋणको किती 26,000 घेतला. 10% किती आले होते, 2600 आले होते. तरतूद ऋणकोवरले तर नेहमी काय करतात, वजा करतात. मग ऋणको मधून आपण सकणी म्हणून काय केले, 2600 रुपये वजा केले. वजा केल्यावर बाहेर किती आले, 23,400. बघा 26,000तून 2600 वजा करा, बाहेर किती आले, 23,400. बरोबर आहे ना. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. इथे किती राहिले, समजा 5. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. हे 2 ला 2. 2600 न मूल्य आपण काय केले, कमी केले. मग मला सांगा, ऋणको एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे. संपत्ती बाजूला आले ना, एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे. मग तुम्ही सांगा की ऋणकोचं मूल्य आपण वाढवले का कमी केले. बरोबर आहे, काय केले, कमी केले. कितीनं कमी केले, 2600 न. मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी केलं असेल तर संपत्तीचं मूल्य कमी करण्यासाठी, एकच मिनिट हा, संपत्तीचं मूल्य काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी नोंद काय होत्या बघा, संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. फक्त विशिष्ट संपत्ती हे नाव काढा आणि याऐवजी कोणतं नाव घ्या, ऋणकोचं नाव घ्या, किंवा डायरेक्ट सकणी म्हणलं तरी हे चालतंय बरं का. मग संपत्तीचं मूल्य कमी केल्या जशाच तशी नोंद उचलायची. बघा ही नोंद काय होणार, ऋणकोचं मूल्य कमी केल्याबद्दल. हा 3 नंबरची नोंद बघा, पुनर्मूल्यांकन खाते नावे किती रुपये येणार, 2600 रुपये येणार. आणि कोणत्या खात्याला जमा म्हणले, ऋणकोच्या खात्याला जमा. किती रुपये, 2600 रुपये. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं, ऋणकोचं मूल्य कमी केल्याबद्दल. ऋणकोचं मूल्य काय केल्याबद्दल, कमी केल्याबद्दल. त्याच्यानंतर बघा आता पुढचं पद, पुढचं पद काय आहे, स्कंद आहे. काय आहे, स्कंद. स्कंदाला आपण टिक मार्क केले. टिक मार्क केले म्हणजे ह्याच्यावर काय समायोजन आहे, स्कंदावर समायोजन किती नंबरची आहे, नंबरची. बघा स्कंद आणि यंत्रसामुग्रीचं मूल्य 20% काय करा म्हणले, कमी करा म्हणले. आता 20% कमी करायचे तर सगळ्यात महत्वाचं बघा, स्कंदाची रक्कम किती हजार आहे, 40,000 आहे. 40,000चं मूल्य जे आहे ते 20% कमी करायचे. मग 40,000वर 20% काढायचं. 40,000 गुणिले 20 भागिले 100. हे शून्य कटला, हे कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. बघा बे शून्य शून्य, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य, बे चौक 8. किती हजार रुपये यायलेत, 8,000 रुपये यायलेत. 40,000वर 20% किती यायले, 8,000 यायले. मग एक काम करायचे, आधी या स्कंदाची रक्कम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्या. हे ताळेबंद आहे, हे ताळेबंद आहे. ताळेबंदाची संपत्ती बाजू आहे, संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घेतला आपण स्कंद. किती हजार, 40,000 रुपये घेतला. आता ह्याच्यावर 20% आपण काढले, किती रुपये यायलेत, 8,000. मूल्य कमी करा म्हणले ना, कमी करा म्हणले या ठिकाणी. मग सरळ सरळ वजा घट करा किंवा अपलेखन म्हणलं तरी चालते. ठीक आहे, अपलेखन म्हणलं तरी चालते. 40,000 मधून 8,000 वजा करा, बाहेर किती येणार, 32,000 रुपये येणार. बाहेर किती येणार, 32,000 रुपये येणार. इथपर्यंत झालं, ठीक आहे. आता स्कंद एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे. मूल्य आपण कमी केले का वाढवले, स्कंद एक संपत्ती आहे. घट केली याचा अर्थ मूल्य आपण काय केले, कमी केले. मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी करायचं असेल तर ही नोंद बघा, ही नोंद काय आहे, संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. सोपं आहे, ही नोंद जशाच तशी लिहायची आहे. फक्त एक शब्द चेंज करायचा, कोणताही संपत्ती नाव काढायचं आणि ज्या संपत्तीचं मूल्य आपण कमी केले त्या संपत्तीचं नाव लिहायचं. काय लिहायचं या ठिकाणी, पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि स्कंद खात्याला जमा. बघा याच प्रकारची नोंद होते का, इथं बघा 4 नंबरची नोंद,
पुनर्मूल्यांकन खाते नावे किती रुपये 8,000 रुपये आणि कोणत्या खात्याला जमा स्कंद खात्याला जमा किती रुपये 8,000 रुपये. एवढं समजलं. ओके बरोबर आहे का. नाचू का. नाचा म्हणा आहे की नाही. नको माय गणित समजून घेऊता. मग आता संपत्तीचं मूल्य आपण कमी केले. संपत्ती कोणती आहे स्कंद आहे. पुनर्मूल्यांकन खाते नावे स्कंद खात्याला जमा. स्पष्टीकरण काय लिहायचं स्कंदाचं मूल्य कमी केल्याबद्दल. प्रत्येक नोंदीचं स्पष्टीकरण लिहायचं बरं का. वाढवलं असेल तर वाढवल्याबद्दल लिहायचं. कमी केलं असेल तर कमी केल्याबद्दल लिहायचं. इथपर्यंत झालं. ओके आता पुढचा व्यवहार बघा. पुढचं काय आहे पद रोख खाता आहे. कोणतं खातं आहे रोख खाता आहे. मग एक काम करायचं वर्किंग नोट मध्ये आपण एक रोख खातं तयार करू. या ठिकाणी असलच समजा 100% आपल्या ताळेबंदासोबत नसलं तरी आपण एक रोख खातं तयार करतो. आता रोख खातं कसं करायचं तर बघा रोख ऑब्लिक बँक खातं. ओके एक रोख खातं तयार करा जेणेकरून रोख रकमेचा फरक त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल समायोजित करता येईल आहे का नाही. इथं लिहायचं तपशील रक्कम तपशील रक्कम. आता रोख खातं जे आहे इथं बघा कुठं ताळेबंदामध्ये हे रोख खातं आहे का नाही. हे रोख खात्याची शिल्लक किती हजार आहे बघा. रोख खात्याची शिल्लक आहे 80,000. ही 80,000 रुपये काय करायची माहिती आहे रोख खात्याच्या नावे बाजूला लिहायचं शिल्लक पुढे आणले किती हजार रुपये लिहायचे 80,000 रुपये लिहायचे. पुढे लिहायचे रोख खात्याच्या नावे बाजूला लिहायचे. इथपर्यंत झालं. ओके आता पुढचं पद बघा. पुढचं पद काय आहे मला वाटते आपला देयता बाजू पण संपली आणि आपली संपत्ती बाजू पण संपली. आता आपल्याला सोडवायच्यात समायोजना. आता समायोजना सोडवत असताना बघा 1 नंबरची समायोजना आता समायोजनेमध्ये बघा 1 नंबरची समायोजना. 1 नंबर समायोजना 1 एप्रिल 2018 रोजी त्यांनी अपर्णाला 1/5 हिस्सासाठी काय केलंय प्रवेश दिलाय. मग आता काय करायचं 1 नंबर समायोजना बघा ख्यातीचं मूल्य 2 लाख करण्यात आले. आता एकूण पूर्ण संस्थेचा ख्याती किती रुपये सांगितलंय 2 लाख सांगितलंय आणि अपर्णाने तिचा हिस्सा या ठिकाणी अपर्णाने तिचा हिस्सा काय करायचा आहे रोख आणावयाचा आहे. आता अपर्णा ही कोण आहे नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदारानं तिचा ख्यातीचा हिस्सा कसा आणायचा आहे रोख आणायचा आहे. पण संस्थेचा एकूण ख्याती किती रुपये आहे 2 लाख रुपये आहे. मग 2 लाखातून अपर्णाचा हिस्सा काढायचा म्हणजे अपर्णाला नेमकं किती आणलं पाहिजे ते समजते. या ठिकाणी लिहायचं रफ मध्ये 2 लाख गुणिले अपर्णाचा हिस्सा किती आहे 1/5 गुणिले 1/5 किती येणार 5 1 5 5 चौक 20 किती 0 4 0 लिहून टाका. 40,000 गुणिले 1 किती येणार 40,000च. ओके म्हणजे अपर्णानं तिचा ख्याती किती रुपये आणायचा माहिती आहे का 40,000 रुपये आणायचं. अपर्णा कोणती भागीदार आहे नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदार जेव्हा रोख स्वरूपात ख्याती आणते नवीन भागीदार जेव्हा रोख स्वरूपात ख्याती आणते. आता ख्याती संदर्भात नोंदी आपल्याला बघाव्या लागतील. ह्या नोंदी लई महत्वाच्या आहेत बरं काय. नोंदीवरच सगळं डिपेंड आहे बघा. हप्ता पद्धतीमध्ये आपल्याला जावं लागेल. हप्ता पद्धतीमध्ये बघा 1 नंबरची नोंद आहे काय जेव्हा नवीन भागीदार आपल्या ख्यातीचा हिस्सा काय करतो रोख स्वरूपात आणतो तेव्हा नोंदी किती होतात 2 होतात. पहिली नोंद काय होते रोख किंवा बँक खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा. बरोबर आहे. ही नोंद जशाच तशी लिहायची नोंदीमध्ये काय करायची ही नोंद जशाच तशी नोंदीमध्ये लिहायची. कशी तर बघा हो का या ठिकाणी किती नंबरची नोंद आहे 5 नंबरची नोंद आपण करायची रोख किंवा बँक खाते रोख किंवा बँक खाते
नावे किती रुपये? 40,000. रोख किंवा बँक खाते नावे किती रुपये? 40,000. आणि ख्याती खात्याला जमा किती रुपये? 40,000. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं? अपर्णाने रोख स्वरूपात ख्याती आणल्याबद्दल. अपर्णा हे कोणती भागीदार आहे? नवीन भागीदार आहे. आणि नवीन भागीदारांना रोख स्वरूपात ख्याती आणल्याबद्दल आपल्याला काय करायची? एक नोंद करायची. एक नोंद झाली. दुसरी नोंद कोणती होते? ही झाली 1 नंबरची नोंद. 2 नंबरची नोंद कंपल्सरी करावंच लागते. नवीन भागीदारांना रोख स्वरूपात ख्याती आणला की नोंदी किती होतात? 2 होतात. त्यातली एक केली. दुसरी काय होते बघा? ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या, म्हणजे जुने भागीदार कोण कोण आहेत? सुजाता आणि पौर्णिमा आहे. मग काय करायची? नोंदीमध्ये बघा, आता ही ख्याती किती रुपये आणलाय? 40,000 रुपये आणलाय. ख्याती किती रुपये आणलाय? 40,000 आणलाय. मग या 40,000चं वाटप करायचे. आता 40,000चं वाटप कसं करायचं? तर बघा, 40,000 आहेत. ओके. जुन्या भागीदारांना त्यागाच्या प्रमाणामध्ये ख्याती वाटप करायचं आहे. आता त्यागाचं प्रमाण गणितामध्ये दिलंय का? बघा, त्यागाचं प्रमाण गणितामध्ये नसते. त्यागाचं प्रमाण काढण्यासाठी गणितामध्ये नवीन प्रमाण द्यावं लागते. नवीन प्रमाण दिले का? नाही दिलं. मग ते नफा तोटा कसा वाटप करून घेणार आहेत? नफा तोटा वाटप करून घेणार आहेत समान प्रमाणात. म्हणजे साहजिकच आहे, जुन्या भागीदारांचं प्रमाण दिलेलं नाही, म्हणजे त्यागाचं प्रमाण किती येणार माहितीये का? त्यागाचं प्रमाण बी कसं येणार? समान येणार. 40,000 ख्यातीची रक्कम आहे, 2 भागीदारांमध्ये वाटप करायचे आहे समान प्रमाणात. किती किती येणार? 20,000 रुपये येणार. बघा, 2 भागीदारांमध्ये वाटप करायचे ते किती येणार? 20,000 रुपये येणार. मग ख्यातीचं वाटप करायचे, ख्याती व्यवसायात ठेवायचा आहे. तर याची नोंद काय होते बघा? ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल 6 नंबरची नोंद. ख्याती खाते नावे किती रुपये? 40,000. जुन्या भागीदाराच्या, म्हणजेच जुने भागीदार कोण कोण आहेत? सुजाता आणि पौर्णिमा आहे. मग सुजाताच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 20,000. आणि पौर्णिमाच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 20,000. ह्याचं स्पष्टीकरण लिहायचं. भागीदारांनी ख्यातीची रक्कम वाटून घेतल्या दिल्याबद्दल, किंवा ख्याती, या ठिकाणी आपलं स्पष्टीकरण चेंज करावं लागेल. ख्याती व्यवसायात, ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल, ख्याती व्यवसायात काय केल्याबद्दल? ठेवल्याबद्दल. असे आपल्याला काय लिहावं लागेल? स्पष्टीकरण लिहावं लागेल. त्यानंतर बघा, हे झालं ख्याती संदर्भात. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो गणित समजत नसेल, समजून सांगितलं समजत नसेल ना, व्हिडिओ बॅक घेऊ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. आणि ज्या ठिकाणी समजलं नाही त्या ठिकाणी मला लगेच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता, लगेच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आता बघा, 1 नंबरची नोंद झाली. 2 नंबरची काय सांगितलं? त्याने अपर्णाने भांडवल म्हणून किती रुपये आणायचे? 1,00,000 रुपये आणायचे. आता नवीन भागीदार भांडवल आणणार आहे. मग नवीन भागीदारानं समजा रोख स्वरूपात जर भांडवल आणला असेल, नवीन भागीदारानं रोख स्वरूपात जर भांडवल आणला असेल, तर या ठिकाणी बघा, 1 नंबरची नोंद. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात काय आणतो? भांडवल आणतो. नोंद काय होते? रोख खाते नावे येणाऱ्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. येणारा भागीदार कोण आहे? अपर्णा आहे. जशाच तशी नोंद लिहायची. फक्त येणारा भागीदार म्हणण्याऐवजी या ठिकाणी येणारा भागीदार हे कट करून कोणाच्या खात्याला जमा म्हणायचं? अपर्णाच्या खात्याला जमा म्हणायचं. कशी लिहायची नोंद? तर बघायचं, 7 नंबरची नोंद लिहायची. रोख खाते नावे किती रुपये आणलेत? 1,00,000 रुपये आणलेत. आणि अपर्णाच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 1,00,000 रुपये. स्पष्टीकरण लिहायचं, अपर्णाने रोख स्वरूपात भांडवल आणल्याबद्दल. इथपर्यंत नोंदी झाल्या. आता पुढची काय आहे बघा? वर्किंग, सॉरी, पुढची समायोजना काय आहे बघा? पुढच्या समायोजना जवळपास ही अ सोडवली, ब सोडवली, क सोडवली, ड सोडवली, ई सोडवली. सगळ्या समायोजना झाल्या. आता सगळ्या समायोजना झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणितामध्ये बघायचंय नफा व्हायलाय, तोटा व्हायलाय. मग नफा व्हायलाय की तोटा व्हायलाय हे समजण्यासाठी काय करायचं माहित आहे? हे समजण्यासाठी आपण ज्या नोंदी केल्यात, आपण ज्या नोंदी केल्यात का नाही, या नोंदीमध्ये बघायचं पुनर्मूल्यांकन खातं. ज्या ठिकाणी नावे झाले त्या रकमा नावे बाजूला घ्यायच्या, ज्या ठिकाणी जमा झाले त्या रकमा जमा बाजूला घ्यायच्या. म्हणजे यासाठी आपल्याला वर्किंग नोट मध्ये काय करावं लागेल? पुनर्मूल्यांकन खातं करावं लागेल. आता पुनर्मूल्यांकन खातं कसं करायचं तो तुम्हाला सांगतो. या ठिकाणी
येऊ का? या प्रकारचं एक पुनर्मूल्यांकन खातं तयार करा. या प्रकारचे एक पुनर्मूल्यांकन खातं तयार करा. सुजाता आणि पौर्णिमा हे लिहायची आवश्यकता नाही. फक्त एक पुनर्मूल्यांकन खातं करा. एक नावे बाजू, एक जमा बाजू. आता एक काम करायचं, गणितामध्ये ज्या ज्या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खातं नावे झाले त्या रक्कम नावेला घ्यायच्या, ज्या ठिकाणी जमा झाले त्या रक्कम जमाला घ्यायच्या. आता 1 नंबरच्या नोंदीमध्ये मला सांगा, पुनर्मूल्यांकन खातं काय झाले? जमा झाले. बघा, पुनर्मूल्यांकन खात्याला जमा म्हणले ना, किती रुपये म्हणले? 20,000. मग आपण काय केलं, समजा पुनर्मूल्यांकन खातं तयार केलं. तयार केल्याच्या नंतर जमा बाजूला ती रक्कम कायची होती? जमीन व इमारतीची होती. 20,000 घेतली. ओके, हे असं तयार करण्यात हे नाव लिहिणं गेलं तरी जमतंय. ही जमा बाजू, ही नावे बाजू. ओके, जमा बाजूला किती घेतले आपण? 20,000 घेतले. असं समजण्यात गेले का? ओके, काही अडचण नाही. समजा असं एक पुनर्मूल्यांकन नाव लिहा. रफ मध्ये असे एक पुनर्मूल्यांकन नाव लिहा. एक नावे बाजू घ्या, एक जमा बाजू घ्या. पहिल्या नोंदीमध्ये बघा, पहिल्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं काय केले? जमा केले. जमाला काय करायची? 20,000 रुपये लिहायचे. किती रुपये लिहायचे? 20,000 रुपये लिहायचे. 20,000 रुपये लिहिले. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघायचं. आता पुढच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं काय केले? 2 नंबरच्या नोंदीमध्ये बघा, पुनर्मूल्यांकन खातं नावे केले. किती रुपये? 14,000. मग पुनर्मूल्यांकन नावेला लिहायचे 14,000. हे नावे बाजू, जमा बाजू. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघायचं, पुनर्मूल्यांकन खातं 3 नंबरच्या नोंदीमध्ये काय केले? नावे केले. किती रुपये? 2,600. 2,600 घ्या नावेला. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघा, पुनर्मूल्यांकन खातं काय केले? 4 नंबरच्या नोंदीमध्ये बघा, पुनर्मूल्यांकन खातं काय केले? पुनर्मूल्यांकन खातं नावे केले. किती रुपये? 8,000 रुपये. मग इथं पुनर्मूल्यांकन खातं नावेला घ्या. किती रुपये? 8,000 रुपये. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघा, पुनर्मूल्यांकन खातं 5 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं नाव आहे का? नाही. 6 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नाव आहे का? नाही. 7 नंबरच्या नोंदीमध्ये बघा, पुनर्मूल्यांकन नाव आहे का? नाही. 8 नंबरच्या नोंदीमध्ये ही नंबर आपल्याला करायची राहिलेली आहे. ही नफ्याची नोंद आहे, पुढची आहे. ओके, म्हणजे फक्त 5 ते 6 नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन ज्या ज्या ठिकाणी नावे होतं ते आपण नावेला घेतलं, ज्या ठिकाणी जमा होतं ते आपण कुठे घेतलं? जमाला घेतलं. आता काय करायचंय? ह्याची बेरीज करायची. आता ह्याची बेरीज करत असताना बघा, पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खात्याची ही नावे बाजू आहे. नावे बाजूच्या अगोदर बेरीज करा. किती आल्या बघा? 0 0 6. 4 आणि 2 6. 6 आणि 6 12. 12 आणि 2 18 ना, 12 आणि 2 14. 8 आणि 2 10. 10 आणि 4 14. 4 हातचाला 1. 1 आणि 1 2. म्हणजे किती रुपये आलेत बघा? 24,600 रुपये. बरोबर आहे ना? 4 आणि 2 6. 6 आणि 8 14. 14 4 हातचाला 1. 1 आणि 1 2. किती झाले? 24,600. नावे बाजूची बेरीज आली आणि जमाची बेरीज किती आली? 20,000 आली. मला सांगा, हे पुनर्मूल्यांकन खातं आहे, ही नावे बाजू, ही जमा बाजू. नावेची बेरीज जास्त आहे, जमाची बेरीज कमी आहे. जर पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेची बेरीज जास्त येत असेल, जमाची बेरीज कमी येत असेल, तर पुनर्मूल्यांकन खात्यावर काय होणार? तोटा होणार. गणितामध्ये काय होणार? तोटा. आणि जर समजा जमाची बेरीज जास्त असली असती आणि नावेची बेरीज कमी झाली असती तर काय आला असता? नफा आला असता. मग ह्या गणितामध्ये काय होते? तोटा होते. तोटा किती होते? 24,600 मधून 20,000 वजा करा. किती रुपये येणार? 4,600 रुपये. एवढा काय येणार? तोटा येणार. किती येणार? 4,600 रुपये तोटा येणार. आता हा तोटा वाटप करायचा आहे. मग भागीदार किती आहेत? 3 आहेत, सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा. मग नवीन भागीदार प्रवेश घ्यायलाय. नवीन भागीदाराला हा तोटा येणार नाही. त्या नफ्यावर किंवा तोट्यावर त्याचा अधिकार नसतो. मग हे तोटा जे आहे जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचा आहे. किती किती येणार? 2,300 2,300. कसा आला माहितीये का?
4600 ला जर आपण 2 न भागलं किती येणार? बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य. किती किती यायलाय? 2300, 2300. एवढा काय केला आपण? तोटा वाटप केला. काय वाटप केला? तोटा. आता पुनर्मूल्यांकन खात्यावरील तोटा भागीदारामध्ये वाटप करायचंय. मग तोट्याची नोंद काय होते बघा. जर समजा पुनर्मूल्यांकन खात्यावर तोटा होत असेल, पुनर्मूल्यांकन खात्यावर काय होत असेल? तोटा होत असेल. तोट्याबद्दल तुम्हाला मी नोंद सांगितली बघा. पुनर्मूल्यांकन खात्यावरील तोटा भागीदारामध्ये काय केल्याबद्दल? वाटप केल्याबद्दल. बघा, पुनर्मूल्यांकन खात्यावरील तोटा वाटप केल्यास जुन्या भागीदारांची भांडवल किंवा चालू खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. ओके, जशाच तशी नोंद द्यायची. फक्त जुन्या भागीदाराची भांडवल खाते नावे म्हणजे जुने भागीदार कोण कोण आहेत? सुजाता आणि पौर्णिमा. या ठिकाणी बघा 8 नंबरची नोंद. सुजाताचे भांडवल खाते नावे 2300, पौर्णिमाचे भांडवल खाते नावे 2300 आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा 4600. ह्याचं स्पष्टीकरण लिहायचं. पुनर्मूल्यांकन खात्यावर तोटा झाल्याबद्दल किंवा पुनर्मूल्यांकन खात्यावरील तोटा जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्याबद्दल असं लिहिलं तरीही चालतंय. जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्याबद्दल. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता काय केलं आपण? हे तोटा वाटप केला. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? आता भागीदारांचं आपल्याला भांडवल काढायचं. काय करायचे? भांडवल काढायचे. मग भांडवल काढण्यासाठी एक काम करायचं. भांडवल काढण्यासाठी आपल्याला एक भांडवल खातं करावं लागेल. तिन्ही भागीदारांचं भांडवल खातं करावं लागेल. कशा प्रकारचं भांडवल खातं तयार करायचं? तर बघा, आता समजा ही भांडवल खातं आहे. ओके, असं राहू द्या. हे भांडवल खातं आहे समजा. तेव्हा इकडे बघा, भांडवल खात्याची ही नावे बाजू. विवरण म्हणजे तपशील लिहायचं. सुजाता, पौर्णिमा, अपर्णा. विवरण म्हणजे तपशील. सुजाता, पौर्णिमा, सुजाता, पौर्णिमा, अपर्णा. सुजाता, पौर्णिमा, अपर्णा. ही नावे बाजू आहे, ही जमा बाजू आहे. या प्रकारचं भांडवल खातं करायचं. पहिले एक काम करायचं. आधी हे गणित असते की नाही, गणितामध्ये बघा ताळेबंदामध्ये देयता बाजूला भांडवल दिलेलं आहे. कुणाकुणाचं? सुजाता आणि पौर्णिमा. सुजाताचं भांडवल किती? 1 लाख. अपर्णाचं किती आहे? 1,40,000. हे भांडवल अगोदर काय घ्यायचं? कुठे घ्यायचं माहिती आहे? भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. हे भांडवल खातं आहे. ह्या रेषेपासून इकडची बाजू कोणती असते? नावे असते. आणि इकडची बाजू कोणती असते? जमा असते. मग ह्याच्या जमा बाजूला बघा शिल्लक पुढे आणली 1 लाख आणि 1,40,000. सुजाताच्या कॉलम मध्ये 1 लाख घेतले, पौर्णिमाच्या कॉलम मध्ये 1,40,000 घेतले. आता आपल्याला भांडवल काढायचं. बरं, भांडवलाची शिल्लक काढायची आणि ती शिल्लक देयताला घ्यायचं. ओके, नंतर आता काय करायचं? नोंदीमध्ये बघायचं. आपण ज्या नोंदी केल्यात का नाही, त्या नोंदीमध्ये बघायचं सुजाताचं आणि पौर्णिमाचं भांडवल खातं कुठं कुठं नावे केली आणि कुठं कुठं जमा केली. पहिल्या नोंदीमध्ये मला सांगा, सुजाता पौर्णिमाचं नाव आहे का? नाही. दुसऱ्या नोंदीमध्ये आहे का? नाही. तिसऱ्या नोंदीमध्ये आहे का? नाही. चौथ्या नोंदीमध्ये आहे का? नाही. पाचव्या नोंदीमध्ये आहे का? नाही. 6व्या नोंदीमध्ये बघा ख्याती खाते नावे सुजाताच्या आणि पौर्णिमाच्या भांडवल खात्याला जमा म्हणले. मग या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमाला काय करायचं? इकडे बघा की ख्याती खाते नावे सुजाताच्या भांडवल खात्याला जमा, पौर्णिमाच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमाला शे नाव घ्यायचं. कोणतं? ख्याती नाव घ्यायचं. कसं घ्यायचं? तर बघा इथं आपण भांडवल खाते घेतलंय. भांडवल खात्याच्या जमाला होता बघा ख्याती खाते. सुजाताच्या कॉलम मध्ये 20,000, पौर्णिमाच्या कॉलम मध्ये 20,000. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघा सुजाताचं किंवा पौर्णिमाचं नाव आहे का? हे झालं. ओके, या नोंदीमध्ये बघा रोख खाते नावे अपर्णाच्या भांडवल खात्याला जमा म्हणले. मग या ठिकाणी अपर्णाचं भांडवल खाते केले आपण. अपर्णाचं भांडवल खातं जमा केलंय म्हणजे अपर्णाच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला? जमा बाजूला काय घ्यायचं?
रोख खातं ह्याचं या ठिकाणी बघा आपण अपरणात भागीदारांचं भांडवल खातं केलंय जमा बाजूला. हो का इथं बघा काय घेतलं आपण रोख खातं अपरणाच्या कॉलम मध्ये 1,00,000. भांडवल खात्याची ही जमा बाजू ही नावे बाजू. नोंद काय केली होती रोख खाते नावे अपरणाच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे अपरणाच्या भांडवल खात्याच्या जमाला रोख खाते घेतलं आपण किती रुपये 1,00,000 रुपये घेतलं. आता कोणत्या नोंदीमध्ये नावे आणि जमा काही बी नाही. संपलं. हा सॉरी एक तोट्याची नोंद राहिली बघा. तोट्याची काय सुजाताचे भांडवल खाते नावे 2,300 पौर्णिमाचे भांडवल खाते नावे 2,300 पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. म्हणजे या ठिकाणी भागीदाराचं भांडवल खातं काय केले नावे केले. नावे केले म्हणजे यांच्या भांडवल खात्याच्या नावेला बघा इथं भांडवल खात्याच्या नावे बाजूला काय घ्यायचं पुनर्मूल्यांकन खाते कंसात तोटा सुजाता 2,300 पौर्णिमा 2,300. एवढं सगळं झालं. आता एक काम करा याच्यामध्ये आता पहिल्यांदा सुजाताचा हिशोब करायचा. मग सुजाताच्या जमाची बेरीज बघा किती येणार 1,20,000 येणार. नावेची बेरीज किती आल्या 2,300 आल्या. 1,20,000 मधून 1,20,000 मधून 2,300 वजा करा. किती रुपये येणार 10 मधून 7 गेले 10 मधून 3 गेले 7 राहिले. इथं 9 राहिले 9 मधून 2 गेले 7 राहिले. इथं 1 म्हणजे 1,17,700 एवढं शिल्लक कुणाची आली सुजाताची आली यायचं. मग शिल्लक पुढे नेली 1,17,700 आणि नंतर इकडे बेरीज किती येणार 1,20,000. आता असाच हिशोब कुणाचा करायचा पौर्णिमाचा करायचा. पौर्णिमाचा जमाची बेरीज किती 1,60,000 आले. किती आले 1,60,000. नावेची किती आहे 2,300. मग 1,60,000 मधून जर आपण 2,300 वजा केले तर किती रुपये येणार 1,57,700 रुपये येणार. मग लिहिले आपण शिल्लक पुढे नाव लिहिलेलं आहे फक्त याला लिहायचं 1,57,700 ही शिल्लक इथं आपण इकडे बेरीज किती आली मग 1,60,000. आता अपरणाच्या जमाची बेरीज 1,00,000 केले. नावेला काय आहे का काहीच नाही. मग नावेला डायरेक्ट लिहायचं शिल्लक पुढे नेली किती रुपये 1,00,000 रुपये. आता या ठिकाणी बघा आपण हे भांडवल खातं कशासाठी केलंय फक्त हे शिल्लक काढण्यासाठी. मग हे शिल्लक काढण्यासाठी घेतलंय तर हे शिल्लक पुढे नेली 1,17,700 1,57,700 आणि 1,00,000. आता ही शिल्लक ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला घ्यायची माहिती आहे का देयता बाजूला घ्यायची. हो का आपण ताळेबंद केलाय तर ह्या ताळेबंदाची ही देयता बाजूला आपण भांडवल खाते घेतलं. सुजाता किती रुपये 1,17,700 पौर्णिमा किती 1,57,700 अपरणा किती 1,00,000. तुमच्याकडे पुस्तक आहे ना त्या पुस्तकातल्या ताळेबंदामध्ये बघा उत्तराच्या या ठिकाणी पेन मिस्टेक झाली आहे. सुजाताला 1,57,700 दिले आणि पौर्णिमाला 1,17,700 दिले. तर हे असं आहे बरं का सुजाताचं किती 1,17,700 आहे पौर्णिमा 1,57,700 आहे आणि अपरणा 1,00,000 आहे. एवढं झालं. आता रोख खातं बंद करायचे. आपलं रोख खातं बंद करायचं राहिले हे रोख खातं बंद करायचं राहिले. मग एक काम करायचं नोंदीमध्ये बघायचं. नोंदीमध्ये हे थोडंसं किचकट तुम्हाला वाटते बरं का हे प्रकरण. नोंदीमध्ये बघायचं रोख खातं नाव कुठं कुठे केले आणि जमा कुठं कुठे केले. पहिल्या नोंदी कुठे गेल्या बाबा याच्यामध्ये बघा पहिल्या नोंदीमध्ये रोख खातं आहे का नाही. दुसऱ्यामध्ये आहे का रोख खातं नाही. तिसऱ्यामध्ये आहे का नाही. चौथ्यामध्ये नाही. पाचव्या नोंदीमध्ये आहे बघा रोख खाते नावे किती रुपये आहे 40,000 आहे. मग रोख खात्याच्या नावे बाजूला घ्यायचे 40,000. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघा रोख खातं कुठं आहे का ते सोडलं इथं नाही. सातव्या नोंदीमध्ये बघा सातव्या नोंदीमध्ये आहे बघा रोख खाते नावे किती रुपये आहे 1,00,000 आहे. मग रोख खात्याच्या नावेला घ्यायची 1,00,000 रुपये. झालं एवढं ओके. नंतर कोणत्या नोंदीमध्ये रोख खातं आले का बघा रोख खातं आलेलं नाही. आता डायरेक्ट रोख खात्याचा हिशोब करा. इकडली बेरीज किती येणार बघा की 2,20,000. जमाला काय आहे का काहीच नाही. शिल्लक पुढे नेली 2,20,000 म्हणजे इकडली बेरीज किती येणार 2,20,000 येणार. एवढं झालं. आता ही जी रोख खाते शिल्लक आहे का नाही हे 2,20,000 ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायचे. हो का या प्रकारे हे ताळेबंद संपत्ती बाजू इथं घेतली बघा आपण रोख खाते 2,20,000. एवढं झाल्यावर ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करायच्या.
ठेवका ही ताळेबंदाची देयता बाजूची बेरीज केली तर देयता बाजूची बेरीज यायला बघा विद्यार्थी मित्रांनो 4,35,400 आणि संपत्ती बाजूची बेरीज केली तर संपत्ती बाजूची बेरीज पण किती आले 4,35,400. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचं जे पहिलं उदाहरण होतं ते पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हे उदाहरण समजून सांगत असताना समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स करून मला अडचणी विचारू शकता. तुमच्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. आणि व्हिडिओ तुम्हाला तुमची खरंच एखादं वाटलं तुम्हाला समजून गेले असं वाटलं तर व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन बघू शकता. मी तुम्हाला लगेच तुमचा डाऊट काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल. एक महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो थोडस पहिलं उदाहरण असल्यामुळे तुम्हाला समजून घ्यायला थोडंसं जड जाईल. पण हे उदाहरण जर समजून घ्यायचं असेल तर या उदाहरणाच्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदी तुम्हाला समजून घेणं खूप आवश्यक आहे. नोंदीशिवाय हे उदाहरण सोडवता येत नाही भागीदाराच्या प्रवेशाचं. ओके, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. आमचे व्हिडिओ आवडत असतील आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर तुमच्या वर्ग मित्रमैत्रिणींना काय करा या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून निशुल्क व्हिडिओ आहे कसल्याही प्रकारचा चार्ज नाही त्या विद्यार्थ्यांचा आणखी थोडासा फायदा होईल थोडीशी प्रॅक्टिस होईल. ओके, या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.